कमाल झाली बाबा तुझ्या आईबाबांची. ऐकतोयस ना? सकाळी सकाळी मिनलची कटकट सुरू झाली. आता काय झालं? हिमांशूने त्यातल्या त्यात आवाज नॉर्मल ठेवत तिला विचारलं. अरे, आई रिटायर झाल्या आणि दुसऱ्या दिवसांपासून मॉर्निंग वॉक काय, शनिवार रविवारसुद्धा घरी नसतात. मला एकटीला मरमर मरावं लागतं. एक दिवससुद्धा आराम नाही मिळत. तुला काय आयतं मिळतं सगळं. अगं, आई आत्ता झाली रिटायर, 35 वर्षे नोकरी करून. जरा करू दे तिला मनासारखं. वा रे वा. आणि माझं काय? मी तर तरुण आहे, मला नाही वाटतं काही अपेक्षा. मिनल, चिडू नकोस. तुला काम नाही जमत तर लाव बाई. माझं काही म्हणणं नाही, पण डोकं नको खाऊस. मग करणार काय ती बाई घरात बसून? घर त्यांचं म्हणून घरातला खर्च आपण करतो. थोडी कामं केली तर होतं काय त्यांना? तुझ्या जागी दुसरा एखादा असता तर त्यांनी मस्त मजा केली असती. ते काही नाही. आता त्यांना पण रिटायरमेंटनंतर भरपूर पैसे मिळतील. बघू दे काय करतात. मिनलची आदळआपट चालूच होती. तू त्यांचीच बाजू घे, मी आपली परकीच. अर्णव मोठा झालाय, त्याला अभ्यासाला निवांत जागा हवी. आता यांना कशाला हवी बेडरूम? रोज नवरा गजरा काय आणतोय, नाटक सिनेमा काय बघतात. मिनलची बडबड चालूच होती. रीमा आणि साकेत घरी आले तरी तिची तडफड कमी नव्हती झाली. किंबहुना तिला ते घरी आल्याचं कळलंच नव्हतं. साकेतच्या चेहऱ्यावर आट्या पडल्या. रीमानं त्यांना गप्प रहा म्हणून खुणावलं. अजून 2 दिवस नाही झाले रिटायर होऊन लगेच घरात अशांतता पसरायला सुरुवात झाली होती. ऑफिस होतं ते बरं होतं असं रीमाला वाटून गेलं. गेले वर्षभर साकेत तिच्या रिटायर होण्याची वाट पाहत होता. दोघांनी नोकरी करून कष्ट केले होते. मुंबईत आपलं स्वतःचं 2 बेडरूमचं घर घेतलं होतं. मुलांचं शिक्षण, लग्न यथासांग केलं होतं. आता निवांत स्वतःचा वेळ हवा होता. या वयात एकमेकांची साथ असणं किती गरजेचं असतं. पण हे समजून घेणार कोण? मिळालेला पैसा आणि घरात कामाचं हक्काचं माणूस हेच दिसतं तरुण पिढीला. विचारांचं काहूर माजलं डोक्यात. या क्षणी तरी एकच मार्ग दिसला तिला. मी काय म्हणते, जाऊया का आपण नाशिकला? रीमानं साकेतला विचारलं. अगं, तुला काय वाटतं? 4 दिवसात हे वादळ मिटेल. ही सुरुवात आहे. आपण स्पष्ट बोलायला हवं. हे लोक आपल्याला गृहीत धरतात. थांब, बोलू आपण संध्याकाळी. नका हो, एकुलता एक मुलगा नाही तोडायचं मला. आणि अर्णवचं काय? राहू शकाल तुम्ही त्याच्याशिवाय? रीमा, नको काळजी करू, मी बोलेन. आहे ना विश्वास तुझा माझ्यावर? जगायचं राहून गेले आपलं. ते एकमेकांच्या सोबतीनं राहूयात. डिटॅच राहायचं आपण. मोहमायेपासून अपेक्षा नाही ठेवायच्या कुणाकडून. आपला स्वाभिमान ही जपायचा आणि पैसाही. आपल्या हयातीत कुणासमोर हात पसरवायला लागता कामा नये. आपल्यानंतर काय हे लिहून ठेवू. आतापासून तयारी करायला लागू. फक्त एक लक्षात ठेव, हळवं नाही व्हायचं. वेळ पडेल तेव्हा आपण मदतीला मागे पुढे नाही पाहायचं, पण जबाबदाऱ्या वाढवून वाहवत ही नाही जायचं. या जगात असंच व्यवहारी आणि स्पष्ट राहावं असं माझं म्हणणं आहे. साकेतने रीमाचे डोळे पुसले. का कुणास ठाऊक, आजकाल पदोपदी एवढ्याशा कारणावरून डोळे भरून येतात हिचे. साकेतलाही जाणवलं. त्याच्याही मनात कालवाकालव होताच होती. मिनल होती अजून स्वयंपाकघरात. रीमाने दोघांचा चहा ठेवला. मिनल, तुमचा चहा झाला का? टाकू तुमच्यासाठी पण? रीमाने विचारलं. हं, झालाय आमचा, तिने फनकार्यातच उत्तर दिलं. नाश्त्याच्या टेबलवर ब्रेड आणि बटर पाहून साकेत मनातच हसले. आता हेच खावे लागणार हिमांशूला रोज. त्यांनी लक्ष नाही दिले. रीमा, झाला का चहा? चल आपण आपल्या बेडरूमच्या गॅलरीत बसूया. बोगनवेल पाहिलास का किती सुंदर बहरलाय? साकेतने मुद्दामच रीमाला तिकडे नेलं. दोघे बसले गॅलरीत चहा घेत. आई बाबा, निघतोय बरं का मी ऑफिसला. हिमांशूने रूममध्ये डोकावत म्हटलं. अरे हिमांशू, संध्याकाळी ये वेळेवर. मस्त पावभाजी आणतो सरदारकडून. जेवूया एकत्र. चालेल ना बाबा? येतो मी, ऐकलं मिलननं आणि ती पण त्यांना न सांगताच निघाली. आज डब्बा बनवताना नाकी आले होते तिच्या. आज अर्णव ब्रेड बटर घेऊन गेला. किती किचकट कामं ते पोळ्या बनवणं. कशाबशा 3 पोळ्या हिमांशूसाठी बनवल्या. भाजी फ्लावरची कशी बनली कुणास ठाऊक. तिने डब्बा घेतलाच नाही. आज कॅन्टीन जिंदाबाद. ती हसली. घराबाहेर आल्यावर तिला मोकळं वाटलं.
सकाळपासून नाही तरी डोकं ठिकाणावर नव्हतंच तिचं. खरं तर आपापल्या परीनं दोन्ही पिढ्यांची घुसमट होत होती. अगदी घर घर की कहाणी म्हटलं तरी वावगं नाही ठरणार, पण मार्ग तर काढायलाच हवा. दोघांसाठी सोयीस्कर. सरदारकडील पावभाजीचा घमघमाट सुटला होता. अर्णव एकदम खुश. आजी, मी खाऊन घेऊ, भूक लागली मला. सकाळी पण ब्रेड बटर नेला होता फक्त. का रे, आईनं केली होती ना पोळी भाजी तुमच्यासाठी. आजी, अगं ती कुठली उठते सकाळी. बाबांनी दिला बनवून टिफिन. त्या लहानग्या जीवाकडे पाहून रीमाला गलबलून आलं. मिलननं सगळा पसारा असाच टाकला होता आणि पोळ्या तर नव्हत्याच केलेल्या. एवढीशी भाजी सासू सासऱ्यांना जमेत धरलंच नसावं. एखादं दिवस पण आपल्यासाठी काही करू नये तिनं. रीमाला साकेतचं सकाळचं बोलणं आठवलं. अपेक्षा नाही करायची. तिनं सावरलं स्वतःला. हां अर्णव, खा बेटा तू. अभ्यासाला बसायचे असेल ना तुला. थांब, मी वाढते तुला. पण सकाळ संध्याकाळ ब्रेड पाव बरा नव्हे रे बाळा. अर्णव खाऊन गेला अभ्यासाला. हिमांशू आणि मिनल आल्यावर मंडळी जेवायला बसली. मिनल गप्पच होती. आई बाबा आणि हिमांशू बोलत होते. आटोपल्यानंतर तिघेही हॉलमध्ये जाऊन बसले. मिनलला टेबल आवरणं भाग होतं. मिनल, आवरलं की तू पण ये, आम्हाला बोलायचं आहे. सासऱ्यांचा आवाज ऐकून ती जरा वरमली. आज तिने त्यांचा स्वयंपाक केला नव्हता हे हिमांशूला कळलं तर तिची काही धडगत नव्हती. पण आज आपणही स्पष्ट बोलायचं, हिमांशूसारखं मुळूमुळू नाही बोलायचं असं ठरवून ती हात पुसत बाहेर आली. आई बाबा, काही चुकले का आमच्याकडून? बोला ना. हिमांशूला धीर धरवेना. हिमांशू आणि मिनल, तुम्हाला माहीत आहे आई 2-3 दिवसांपूर्वी रिटायर झाली. आमचं जगणं फिरणं राहून गेले. आम्ही आता या संसार चक्रातून मुक्त होऊ पाहतोय. आम्हाला एकमेकांच्या साथीची जास्त गरज आहे आणि मिनल म्हणते त्याप्रमाणे अर्णव मोठा होतोय. त्याला एक स्वतंत्र रूम हवी. खरं आहे अगदी. आणि तुम्हा मंडळीवर आमचा भारही नको. तेव्हा आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की तुम्ही एक घर घ्यावं आणि स्वतंत्र राहावं. आम्ही इथे राहू. तुमच्यासाठी या घराची दारं सदैव उघडी असतील. तुम्हाला गरज असेल तेव्हा जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. पण आम्हाला गृहीत न धरता पूर्वकल्पना द्यावी. तुमच्याकडून 2 गोड शब्दांची अपेक्षा आहे फक्त. बाकी घर घेण्यासाठी थोडीफार रक्कम गरज पडल्यास देऊ. पण तुम्ही दोघे कमवता तर त्याची गरज नसेल. तरी हवी असेल तर मदत नक्की मागा. आई पण थकली. नाही होत तिच्याकडून जास्त कामं. लवकरात लवकर घर शोधा. बाबांकडे हिमांशू बघत राहिला. काय चुकलं तेच कळेना त्याला. त्याने मिनलकडे पाहिलं. सगळं अनपेक्षित होतं तिच्यासाठी. तिचं बोलण्याचं अवसानच गळून गेलं. आई बाबा, काय चुकलं आमचं? मिनल बडबड करते पण नाही आहे तशी वाईट. काय गं, तू बोल ना. त्यानं मिनलकडं पाहिलं. आई बाबा, सॉरी, चुकले मी. काहीही बडबडते मी. मिनल, तुम्हा दोघांचं तसं काही चुकलं नाही आहे. आता ही काळाची गरज आहे. स्वतंत्र झालात की कष्ट आणि पैसा दोघांची किंमत कळेल. तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या. वाट चुकू नका आणि एकमेकांची साथ सोडू नका. हिमांशू आणि मिनल, 2 दिवसांनी आम्ही 1 महिनाभर फिरायला जातोय. आईनी पण बाबांची री ओढली. मिनलला दिवसभराची धावपळ आठवली. बापरे, मला जमेल का हे सगळं? तिची त्रेथा तिरपीट उडाली. आता काहीच मार्ग नव्हता त्यांच्यापुढे. आई बाबा आपल्या रूममध्ये निघून गेले आणि मिनल हिमांशूकडे वळली. तो अजूनही स्तब्धच बसून होता. या कथेच्या लेखिका सपना भाग्यश्री जकातदार.